पुणे महानगरपालिकेत तुम्ही देखील नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण की पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने राज्यातील विद्यार्थ्यांचं कोट्यवधी रुपयांचं आर्थिक नुकसान जे आहे किंवा आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ह्या सगळ्याचा पर्दाफाश केलेला आहे आणि या फसवणुकीची तीव्रता एवढी आहे की एका विद्यार्थ्याकडून जवळपास 45 लाख रुपये उकळल्याचा प्रकार जो आहे तो सध्या समोर आलेला आहे आणि तशी माहिती सध्या मिळत आहे। जे संशयित आरोपी आहेत त्यांनी राज्यातील जे अनेक विद्यार्थी आहेत त्यांना पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे ही भरती प्रक्रिया जी आहे ती खोटी वाटू नये यासाठी पुणे महानगरपालिकेतीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव वापरलं होतं आणि जे पुणे महानगरपालिकेकडून जे अधिकृत जे लेटर मिळतं किंवा वर्कचं जे ऑर्डर मिळते प्रशिक्षण मिळतं हे हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न जे आहे संशयित आरोपींकडून करण्यात आलेला होता। महत्त्वाचं म्हणजे जे लेटर हेड असतं किंवा जे शिक्के असतात ते देखील हुबेहूब या सगळ्यात वापरण्यात आलेले होते। या संपूर्ण घटनेनंतरनं सध्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या तपास जो आहे तर दुसरीकडे पुणे महानगरपालिकेने देखील या संपूर्ण प्रकरणाची आता गंभीर दखल घेतलेली आहे। येत्या 5 जूनपासून पुणे महापालिकेकडून जे सगळे अधिकृत जे ऑर्डर्स निघतील जे आदेश जारी निघतील त्याच्यावरती आता एक QR कोड असणार आहे ज्याच्यामुळे हे पुणे महानगरपालिकेचं अधिकृत पत्र आहे असा संदेश जो आहे तो किंवा असा मेसेज किंवा असे एक त्याची निश्चित मिळणार आहे की पुणे जे पत्र आहे ते आहे। आता पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणाने एकच खळबळ उडालेली आहे। पुणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचं नाव वापरूनच हा जो संपूर्ण फसवणुकीचा प्रकार आहे तो करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे यात कुठेतरी पुणे महानगरपालिकेतीलच अधिकाऱ्यांचा समावेश आहे का अशी शक्यता सध्या किंवा अशी संशय सध्या वर्तवण्यात येतोय। कारण की हे जे इच्छुक उमेदवार होते किंवा जे विद्यार्थी होते त्यांची मुलाखत जी आहे ते पुणे महानगरपालिकेतील समोरच्याच परिसरात एक प्रसिद्ध असं हॉटेल आहे तिथेच या सगळ्यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात कुठेतरी पुणे महानगरपालिकेतीलच काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे का असं संशय सध्या व्यक्त करण्यात येतोय। पण मात्र मी सांगितल्याप्रमाणे सध्या या सगळ्याचा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडून करण्यात येतोय। यासोबतच पुणे महापालिकेकडून देखील अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आव्हान जे आहे ते पुणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाची अधिकची माहिती जी आहे ते अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिलेली आहे। ते नेमकं काय म्हटलेले आहेत, कशा प्रकारची ही माहिती, कशा प्रकारे फसवणूक झालेली आहे पाहूयात। आपल्याकडे परभणी पोलीस आयुक्ताकडून पोलीस अधीक्षकांकडून एक ऑफिशियल विचारणा करण्यात आला होता। 11/12/2024ला एक घटना घडली होती। ज्ञानेश्वर रमेश उगले नावाचा एक 24 वर्षाचा मुलगानी आत्महत्या केला होता आणि त्यांच्या एखाद्या नातेवाईकांनी हा फिर्याद दाखल केलेला आहे। बेसिकली फिर्यादमध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की पुणे महानगरपालिकामध्ये भरती संदर्भात दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकलण्याचा एखाद्या म्हणजे असा घटना घडलेला आहे आणि एलेज्ड याच्यामध्ये जी व्यक्ती आहे तिसम आहेत त्यांच्याविरुद्ध त्याने FIR दाखल केला होता। तर या FIRच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पाथरी तालुक्याचं पाथरी पोलीस ठाण्याचं परभणी जिल्हा त्याने आमच्याकडे एक पत्र 21/5ला त्यांनी दिलं। त्याच्यामध्ये त्यांनी 4 प्रश्न विचारला होता की हा संबंधित व्यक्ती त्याचं नाव आहे मंगेश रामदास खामकर, त्यांचा एक डिपार्टमेंट दिलेला आहे समाज कल्याण विभाग विस्तार अधिकारी याच्याबद्दल त्यांनी माहिती मागितलं होतं आणि दुसरा त्यांनी विचारणा केला होता की आपल्या आस्थापनेत विक्रम कुमार अतिरिक्त महापालिका आयुक्त समाज कल्याण महानगरपालिका असा काही पोस्टमध्ये कोणी या नावाचा व्यक्ती कार्यरत होता की नाही आणि 15/9/2023 रोजी स्वच्छता कर्मचाऱ्याचा काय आदेश काढण्यात आला होता की नाही। चौथा विषय होता की यासोबत सादर केलेलं पत्र हे त्यावर असलेले लेटर हेड हे या आस्थापनाचं आहेत की नाही। तर चारही विषयाचा विषय असा आहेत की असा नावाचा व्यक्ती आमच्याकडे कुठे आस्थापनामध्ये नाही आहेत आणि अतिरिक्त महानगर आयुक्त समाज कल्याण विभाग असा काही पोस्ट आमच्याकडे कार्यरत नाही आहे आणि 2023मध्ये आम्ही असा काही भरती वगैरे काय घेतलेला नव्हता आणि लेटर हेडसुद्धा तो बोगसच आहे। याच्याबद्दल फक्त मी इतकं माहिती देऊ इच्छितो की या
सेवक संवर्गातील जितकं भरती आहे हे 26 ऑगस्ट 2014चं GR नगरविकास विभागाचा GRनुसार कोणत्याही महानगरपालिकामध्ये सेवक पदासाठी भरती प्रक्रिया केला जात नाही. हा पूर्णपणे कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने घेतो. आमच्याकडे सेवक वर्ग हे फक्त आणि फक्त 2 मार्गाने येतात. लाडपागे समितीच्या शिफारशीने जे आणि अनुकंपा तत्व हे दोघंच पद्धतीने इंटेक आहेत. नाहीतर पूर्णपणे जितका सेवक वर्ग आहेत त्यांचा कॉन्ट्रॅक्च्युअल माध्यमातूनच आम्ही सेवा घेतो. आपण PMC म्हणून कोणालाही असं पत्र किंवा रजवण्याचा आदेश देत नाही. याच्या व्यतिरिक्त मी सांगू इच्छितो की आमच्याकडे असा गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. याच्यासाठी वेळोवेळी आयुक्त महोदयांनी आणि माझ्या ऑफिसकडून सुद्धा म्हणजे मागच्या 2 महिन्यामध्ये आम्ही 2दा ज्ञापन दिलेलं आहे. याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी की असा काही पद्धत म्हणजे प्रकार कोणी जर करत असेल तर ते त्यांचा माहिती आमच्यापर्यंत देण्यात यावं याच्यासाठी आवाहनसुद्धा केलं होतं. याच्या व्यतिरिक्त आता पुढच्या आठवड्यापासून आम्ही एक नवीन मेजर घेतो आहे की सामान्य प्रशासन विभागाकडून जितका काही नियुक्तीचा आदेश निघणार आहेत त्याच्यामध्ये सोबत एक QR कोड असणार आहे. जेणेकरून कोणत्याही नागरिक जर एखाद्या नियुक्तीचं पत्र कोणी जर चुकीच्या पद्धतीने काढलेला असेल तर त्याच्यामध्ये QR कोड असेल. ते स्कॅन करून त्यांना कळेल की बेसिकली ते QR कोड स्कॅन केलं की ते डायरेक्ट PMCच्या वेबसाईटवर त्यांना घेऊन जाणार आणि त्याच्यामध्ये त्यांना दिसेल की हा लेटर बोगस आहे की खरा आहे हे त्यांना दिसेल. तर पुढच्या आठवड्यापासून जितकं काय आमच्याकडे नियुक्ती असणार आहेत नियुक्तीच्या आदेशमध्ये QR कोड असेल जेणेकरून कोणत्याही व्यक्तीचा काही घटना घडू नये त्यांच्यासोबत. आणि या प्रकरणामध्ये मी स्वतः पोलीस अधीक्षकसोबत बोललो. तर या प्रकरणामध्ये आणखीन एखाद्या विक्टिम कोणी असेल तर त्यांच्यासोबत स्वतः बोलून माहिती घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेत. आणि असा काही आमचं आस्थापनापैकी कोणी असेल तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही आम्ही करणार. जर ते आस्थापना व्यतिरिक्त कोणी असेल तर त्याच्यामध्ये पोलीस त्यांचा तपास चालू ठेवणार आहेत. त्याच्यामध्ये जे काय न्याय आहेत ते होईल. सर, अशी बरेच प्रकरणे येतात की त्याच्यामध्ये महापालिकेचं नाव समोर प्रसंगी केले जाते. तुम्ही म्हणलं की 2 महिने झाले आपण त्यासाठी प्रसिद्धी पत्र घेतलं, त्यानंतर कोणाच्या तक्रारी आलेल्या आहेत की त्यांना असं नाही. हा स्पेसिफिक केस 2024चा आहे. त्याचा अगोदरचा बहुतेक झालेला असेल. पण ऑगस्ट 2025मध्ये आयुक्त महोदयाने दिलं. मी रजू झाल्यानंतर एप्रिल 22ला एक दिलं होतं आणि 23 मेला सुद्धा एक दिलं होतं. त्याच्यानंतर माझ्यापर्यंत आता काय असं काही कंप्लेंट आलेलं नाही. त्यामध्ये महापालिकेच्या नावाने फसवणूक केली जाते. तर तुम्ही गुन्हा वगैरे दाखल केला आयुक्त जे होते तुम्ही तर त्यांच्या नावाने सुद्धा त्याच्यात त्यांचं नावाचा उल्लेख आहे. जो चुकीचं लिहिलं आहे त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. तर याविरुद्ध तुम्ही काही गुन्हा दाखल केला. स्पेसिफिक केस असा आहेत की आस्थापनामध्ये कोणी करत असाल तर त्यांच्या विरुद्ध आमचा MCSR रूल्सनुसार त्यांच्यावर कार्यवाही करता येते. पण एखाद्या व्यक्तीचं जर दिशाभूल म्हणजे असं काय चुकीचा प्रकार घडलेला असेल तर असा अभिप्राय आहेत की त्यांनीच केलं पाहिजे. कारण की सेक्शन जे वापरणार आहेत सेक्शन 420 BNHSमध्ये एक्झॅक्टली सेक्शन काय माहीत नाही मला. पण इफ दॅट हॅपन्स तर त्याच्यामध्ये असं आहे की त्यांनी जर केलं तर तो संबंधित सेक्शन इज मोर पॉवरफुल दॅन मी केलं तर अज्ञात व्यक्तीवर करावं लागणार. नाही तर मला त्याच्यामध्ये ठोस पुरावा पाहिजे असतात. ज्या विक्टिमने केला तर त्यांचा हीज एग्रीडेड इन दिस केस. इट इज एकच आहेत की असं काय म्हणजे आम्ही ॲटलिस्ट 2दा प्रिंट माध्यमातून आम्ही जाहिरात काढलेल्या आहेत की असं काही कोणावर भरोसा करू नये आणि असं काय कोणी तुम्हाला अप्रोच झालं तर त्याचा माहिती आमच्यापर्यंत तुम्ही द्यावं. 1-2-3 आम्ही मेजर्स घेतलेले आहेत की जसं एखाद्या भरती वगैरे जर काय केलं तर त्याच्यामध्ये आम्ही कॅन्डिडेटचं नाव जाहीर करत नाही. आम्ही फक्त सीट नंबर जाहीर करतो. कारण की असा सुद्धा प्रकार मागे असा घडलेला आहे की नाव जाहीर केल्यावर ते त्यांना कॉन्टॅक्ट करून मग त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2-3 मेजर्स आम्ही म्हणजे बेसिकली या प्रेसकडून जे आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही असा उपाययोजना केलेल्या आहेत. आताही मी एकच आवाहन करणार की कोणत्या असं आलं तर पुढच्या आठवड्यापासून असा कोणी जर केलं तर त्याच्यामध्ये QR कोड असेल. तुम्ही स्कॅन करून स्वतः तपासू शकतात की ते बोगस आहेत की खरं आहे. थँक्यू.